सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे होनाळी तालुका देवणी जिल्हा लातूर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. काय जुन्या काळातली पद्धत होती, जावई हाताखालून काढायची पद्धत होती का? नाही 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 नाही, पद्धती वेगळी होती महाराज. हो, काय पद्धत होती? पद्धत अशी होती की मूळ पाठवायचं, मुराळी जायचा, बरोबर आहे का नाही? आणि सगळ्या करुणी सिद्ध मूळ सावले भातुके भाग तुके असा अर्थ आहे त्याचा. ती त्याच्यात मग साडी चुडी ती सगळा पाहुणचार, त्याच्यात कपडे लते शिदोरी, थोडक्यात बरोबर आहे का नाही? ही असायची का नाही पद्धत? आता मोकळेच बोंबलत नाही काय, कुठं आहे दीदीला घेऊन छटकन दीदीला घेऊन येतो, मोकळाच बोंबलत निघाला दीदीला घेऊन. ही पद्धत होती का? ही पद्धत नाही महाराज. त्याची पद्धत आहे कशी? निघायचं घरी येऊन. फोन नव्हते पहिले, पत्र, आता चिठ्ठी. बरोबर आहे, चिठ्ठी आई है. लक्षात घ्या, पत्र पित्र पाठवायचं, मूळ पाठवायचं की आमच्या तायडीला आमच्या दिदीला न्यायला मी यायले, मूळ यायला लागले. सावले भातुके येती एके दिसे न्यावयासी. माहेरावून मूळ बी आलंय, तुका म्हणे मजा ठवा मूळ लवकरी पाठवा. आता मूळ बी आलेलं आहे. आता आम्हाला पक्क माहिती की आता की येती एके दिसे न्यावयासी, माहेरातून निरोप आला. ओ इकडे लक्ष द्या, कुठून निरोप आला? माहेरातून निरोप आला. कुणाच्या हाती? एक गावातलीच पोरगी होती, तिच्या हातून निरोप आला. सखे अगं तुझा बाप तुला न्यायला येणार या, बरोबर आहे का नाही? ज्या वेळेला तुमच्या शेजारची, एका गावच्या दोन पुरी एका गावात दिल्या असतातच की, बरोबर आहे का नाही? आणि ते शेजारी घरात एखादी कबार एक्याच घरात बी असतात, बरोबर आहे का नाही महाराज? मग एक गेली नेलं नाही घराच्या केला, मग ती निरोप घेऊन आली, तिला सांगितलं अगं आलीस का जाऊन? हो. माहेराचं कुत्र असलं तरी बी बायला आवडतं महाराज, बरोबर आहे का नाही? माहेरचं आमचं असंच कीर्तन कथा चालू होती, आणि कथा चालू असल्या एक कुत्र आलं महाराज कथेमध्ये. कुत्र आलं, असं काळं काळं कुत्र होतं, असं घाण कुत्र होतं, असं बेंदाडानं भरलेलं चिखलानं भरलेलं कुत्र होतं, असं लोळून आलेलं कुत्र होतं. त्याच्या अंगावर अशा जखमा झालेल्या होत्या, त्याच्यातून असं रक्त वाहत होतं. असलं कुत्र होतं, त्याच्यावर असे माशा बसलेल्या होत्या, असं ते सगळं त्याच्यावर कावळे काय, असं घाण कुत्र होतं, रक्त येत होतं असं सगळं कुत्र. आणि आम्ही जे म्हणले अरे ते अहो ते बघा ना कुत्र, ते बघा ना काय घाण कुत्रे, काय मारून लावा. एक बाई मध्ये जुटली, ओ महाराज कथा करायची असली तर करा, नाही तर निघून जा, पण त्या कुत्र्याला काही बोलायचं नाही. आम्हाला ते किती घाण कुत्रे असलं तरी माझ्या माहेरचं आहे. कुत्र कुठलंय? अप्रूग असतं बायाले, माझ्या माहेरचं आहे. माहेरचं जर कुणी आलं तर किती आनंद होतो, बरोबर? आणि मग त्या बाईच्या जवळ निरोप आला, ए सोने, ए गुडे, ए तायडे, ए दिदे, आता तुझा बाप, तुझा भाऊ, तुझा राजा, तुझा चुलत भाऊ कुणीतरी तुला न्यायला येणार आहे. असा निरोप ऐकल्याच्या नंतर मग आता कामात मन लागतं का हो? बोला ना. मग आता नजर पंथे माझे आता सगळं चित्त माहेराकडे. चित्त त्याची पंथे माझे लागले से चित्त पाची पंथे त्याची पंथे माझे लागले से लागले. चला आपलं सुद्धा आता चित्त माहेराकडे लागलं. आता ज्या काही आलेले आहेत, बरोबर आहे का नाही, माहेराकडे त्याची पंथे माझे. काही आमच्या या मुलींना दिवाळीला जायचं होतं, पण घरच्यांनी सांगितलं होतं बघ बाई सुनबाई एवढा सप्ताह आपल्या गावातला आलाय, आता जाता येणार नाही तुला माहेरला, बरोबर आहे ना? सप्ताह झाल्याच्या नंतर मग जा. आता 6 दिवस झालेत, त्या मुलीचं लक्ष आता सप्त्यात लागत नाही, त्या मुलीचं लक्ष आता कधी एकदा काला होतो आणि कधी एकदा माहेराला. वाटप आहे नित्य माहेराची. चित्त
वाट पाहे नित्य माहेराची पंथे ते त्यात म्हणते माझे लागलेसे चित्त लागलेसे आता ऐका वाट पाहे नित्या कुठली माहेराची माहेराची ना वाट त्या माय बापाकडनं या माय बापा नित्या कधीतरी या माहेराला जा माहेरा पंढरपूर हे माहेर आहे आपलं. त्या माहेराला गेलं पाहिजे नित्या माहेरा त्या स्त्रीला त्या सासूरवासी स्त्रीला वाटत असतं की कधी एकदा मी माहेराला जाईन कधी या जाचातून मी सुटेल आणि ती पद्धती फार वेगळी असते महाराज सासरमध्ये आटल्याच्या नंतर सगळ्याच्या अगोदर उठावं लागतं बरोबर आहे ना सगळ्याच्या अगोदर उठावं लागतं सगळे जेवल्याच्या नंतर जेवावं लागतं आणि सगळे झोपल्याच्या नंतर झोपावं लागतं तासभर जरी झोपायला उठायला उशीर झाला तरी सासू म्हणते तुझ्या माईने हे शिकवलं तुला हे शिकवलं तुझ्या माईनं तुला तुझ्या बापानं हे शिकवलं तुला काळ एक होता महाराज की सासा सुनाला मारत होते काळ बदलून गेला आता काळ असा राहिला नाही याच्या उलट सगळं असतं बघा एकदा माहेरामध्ये गेलं माहेरामध्ये गेल्याच्या नंतर सगळ्याच्या अगोदर झोपायचं बरोबर आहे का हो? बरोबर आहे का हो? बोला ना काही कंटाळा आला तुम्हाला माहेरात कसं असतं सगळ्याच्या अगोदर सगळ्याच्या अगोदर जेवण करून झोपायचं जेवण सुद्धा सगळ्याच्या अगोदर करायचं आई मला जेवायला पाहिजे बापाची वाट नाही भावाची वाट नाही बहिणीची वाट नाही आईची वाट नाही बघायची नाही आई अशी चुलीवर चित्र डोळ्यासमोर उभं कर आपल्या माय अशी स्वयंपाक करते चपाती भाकरी भाजलेली अशी मस्त पैकी भाकरी भाजलेली आहे ताटामध्ये भाजी घेऊन बसलेली म्हणतात ना शिजूस तर दम असतो पण बस दम नसतो भाजूस तर दम नसतो हा आई पटकन अगं दिदे थांब थोडं होते बाजू दे गरम गरम भाकरी घ्यायची आणि ती गरम गरम भाकरी ताटामध्ये घ्यायची पोटभर जेवायचं मैत्रिणी आल्या तर आई जाऊ का असं नाही मी चालले म्हणायचं निघून जायचं तिथं वाढ बघा तुम्ही तुमचा प्रसंग डोळ्यासमोर आणा नक्की तुमचे डोळे भरून आल्याशिवाय राहणार नाही आणि मग त्या ठिकाणी महाराज सगळ्याच्या अगोदर झोपायचं आणि सगळ्याच्या उशिरा उठायचं 9 वाजले 9 10 वाजले तुमचा भाऊ लाडका भाऊ बाहेरून आला दिदे अजून उठली नाहीस तू उठ दिदे असं म्हटल्याच्या नंतर माय म्हणते ए राजा झोपू दे रे माझ्या लेकीला बाबा झोपू दे बाबा कंटाळी रे बाबा झाले 2 दिवस रे बाबा 2 दिवसाच्या नंतर माझी दिदी माझी तायडी माझी चिमणी एकदा का माहेराला सासरला गेली की पुन्हा तिच्या 5वीला दुःख पुंजलेले बाबा झोपू दे रे बाबा तिला 11 वाजता उठायचं तोंड धुवायचं अगोदर जेवण करायचं आंघोळ नंतर करायची अगं दिदी आंघोळ आंघोळीचं काय एवढं तोंड धुवायचं जेवायचं आंघोळ राहिली झोपायचं पुन्हा उठायचं दुपारी 2-3 वाजता आंघोळ पुन्हा मैत्रिणी सोबत खेळायचं सगळ्याच्या अगोदर जेवायचं सगळ्याच्या अगोदर झोपायचं याला माहेर म्हणतात अशा माहेराकडे तुको भरायचे सुद्धा आता डोळे लागले वाट पाहे नित्या माहेरा वाट पाहे नित्या तुकोबाई आता माहेराची वाट बघतात की निरोप आता आलेला आहे आता वाट पाहे नित्या वाट पाहे नित्या वाट पाहे नित्या माहेराची सुख दुःख माझे ऐकिले कानी सुख दुःख माझे ऐकिले कुणाला वाटेल उठाव म्हणून आता कुठं लक्ष लागतं त्याची पंथे माझे लागलेसे चित्त म्हणा बरं त्याची पंथे माझे वाट पाहे नित्य माहेराची
माहेरची वाट महाराज, बरोबर आहे. सारखी माहेराची वाट बघत असते, सारखी माहेराकडे लक्ष देऊन असते. कधीतरी माझा बाप येईल, कधीतरी माझा भाऊ येईल, कुणीतरी मला न्यायला येईल. निरोप सुद्धा देवाच्या कानावर गेलेला आहे. जगाचा मालक सुद्धा आता आम्हाला माहिती पक्का न्यायला येईल. म्हणून सुख दुःख माझे आई किले कानी, कळवळा मनी करुणेचा, त्याची पंते माझे लागले शे चित्त. माहेर पंढरपूर आहे ना महाराज, त्याची पंथे माझे लागले शे चित्त. अन वाट पाहे नित्य माहेराची, अधून मधून नाही, माहेराची वाट नित्य महाराज. कशी नित्य माहेराची वाट, सतत माहेराची वाट. अहो 2 दिवस जर बाहेर राहिलं तर कवा घरी जाईन असं वाटतं लेकरा बाळात, बरोबर आहे का नाही महाराज? हो, आता आम्ही आता 7-8 दिवस झालेत ना महाराज, कवा घरी जाईन असं वाटतं, बरोबर आहे का नाही? वाटतं महाराज. हा बोलण्याचा विषय असाच आहे महाराज, असू द्या चला. असाच आहे, असाच विषय असा नव्हता पण तो असाच आहे बोलण्याचा विषय, असू द्या चला. लक्ष द्या. होतं महाराज, का 20 प्राण होतं माणसाचा, होतो का नाही सांगा बरं महाराज. पण इथं आल्याच्या नंतर, या गावात आल्याच्या नंतर दुसरीकडे गेल्यासारखं वाटत नाही. गेल्या 2-4 वर्षापासून आमचं पंढरपूर आणि आमची वारी याच गावामध्ये होते महाराज, बरोबर आहे का नाही? याच गावामध्ये होते. म्हणून कुशन महाराज, आम्ही दरवर्षी अभंग निवडत असताना पंढरपूरच्या दिशेनं जाणारा अभंग निवडतो, बरोबर आहे ना महाराज? 1 वर्ष पंढरीची वारी आहे माझी घरी, 1 वर्ष हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, 1 वर्ष शेवटची विनवणी, संत जनी परिसावी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. आणि या वर्षी आता आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता. बस याचे 2 कारण आहेत महाराज. याचे एक वारीचं कारण आहे, आता सप्ताह उद्या संपणार आहे म्हणून आपुल्या जाईन मी आता. आता कवर तुमच्या गावात तरी राहा महाराज, आंबट खट झालीत लोक, आता कवर राहा, बरोबर आहे का नाही? लक्षात घ्या. मग आता लक्षात घ्या, आता आम्हाला सुद्धा माहिती महाराज की निरोप देवाच्या कानावर की अवघड असते महाराज. ज्याचं जळतं त्याला कळतं महाराज, बरोबर आहे का नाही महाराज? बाया काय कमी बोलात्यात का काय महाराज, कशा बोलात्यात, लई अवघड काम असतंय बायकांचं, अवघड काम असतंय महाराज. कुंकुन कशा बोलात्यान आणि कसं टुचून बोलात्यान काहीच सांगता येत नाही महाराज, गप्पुनी बोलून जातात. आमच्या गावात एक नवरा बायकोला म्हणला, का ग हे तुला किती बऱ्या 1000 बऱ्या सांगितलं नीट वाग जा, नीट वाग जा, तू काही ऐकत नाही. सासरवाडीला फोन केला, सासूबाई तुमचं मॉडेल बिघडलेलं आहे, ही तुमची मॉडेल माघारी घेऊन जा. असं म्हटल्याच्यानंतर सासूनं तिकडून सांगितलं, जावई बापू TV जरी बिघडलेली असली तरी एक काम करा, 2 तोळ्याचं रिचार्ज मारून घ्या TV. लक्षात यायला लागलं, सोनं नाणं बायकांना. कुमन सोन्याचं एवढं हे असन महाराज. एका बाईनं 100 रुपये होते ना, उगच 100 रुपयाचं खोटं सोनं आणलं. कटाळा आलाय का सरपंच? उगच खोटं सोनं आणलं गळ्यात घातलं महाराज, खोटं सोनं आणलं गळ्यात आणलं साऱ्या गावात मिरवली. लोकांनी बघितलं, लईच पैसा आहे का, लॉटरी लागली का, हिनं का ह्याला हांडा सापडला काय, नेमकं चोट्ट्याने बघितलं महाराज. चोर म्हणले संध्याकाळी हिच्या घरी खोटं सोनं बघितलं, गेले महाराज चोर गेले, अशी हाणली अशी मारली महाराज, रक्त बंबाळ लई मारली महाराज, लई मारली ती, तरी सोनं द्यायना महाराज. मारली 100 रुपयाचं सगळं मिळून सोनं घेतलं, निघालं. म्हातारीने ग बसावं का नाही, ते म्हणले न्यायचं तर सगळं मिळून 100 रुपयाचं. चोर म्हणले खोटं सोनं, रात फुकट गेली, पुन्हा आणली महाराज. आता अवघड असते महाराज सोन्या. पण एक लक्षात घ्या, सोने वालो सोना नहीं सो जाए तो सब सोना जाएगा, सोने वालो सोना नहीं. सोनं काय सोपं आहे का महाराज? पण एक वाक्य लक्षात असू द्या, जाता जाता सांगतो, फार महत्वाचं वाक्य. आमिर के जीवन में, आमिर म्हणजे श्रीमंत, अक्षय साहेब महत्वाचं आहे. आमिर के जीवन में जितना महत्व सोने की चैन का होता है, आम्हाला हे 7 दिवसात कळालंय, या कार्यकर्त्याला कळाले. आमिर के जीवन में जितना महत्व सोने की चैन का होता है, उतना ही महत्व गरीब के जीवन में चैन से सोने का होता है. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून
झोपडीत माझ्या झोपडीत माझ्या हे येता तरी सुखे या हा जाता तरी सुखे जा येता तरी सुखे या इकडे लक्ष द्या. जाता तरी सुखे जा कोणावरीन बोजाया वा वा वा. झोपडीत माझ्या झोपडीत माझ्या झोपडीत माझ्या वा वणवे महाराजाच्या आवाजात फिरकी महाराज. बरोबर आहे का नाही? फिरकी महाराज अशी फिरत राहते. आवाज गोड आहे महाराज. बरोबर आहे का नाही? हो एवढा गोड आवाज मिळायला पाहिजे महाराज. काही कायला आवाज गोड आहे तर ते मना येत नाही. बरोबर आहे का नाही? काही कायला मना येते तर गोड लागत नाही. आणि तू का म्हणे मायो हेची सर्व सुख असलेला रणक्या मारवाडणीच्या इथं ठेवायला पाहिजे महाराज. बरोबर आहे का नाही? अवघड आहे महाराज. काय करावा सांगा महाराज. बिघडलेला आहे काय असलं का म्हणजे ते मड्यापाशी बसून रडल्यासारखा धंदा आहे का नाही असलं महाराज. बायाच्या रडण्याच्या पद्धती 3 पद्धतीत महाराज. बाया 3 पद्धतीने रडत येतात. हा पहिलं ठाईत रडत येत. पहिली बायाची रडण्याची ठाईची चाल असती, मधली धुमाळीची चाल असते, शेवटची भैरवी असते महाराज. हो त्याच्यातली पुन्हा खेड्यातल्या वेगळ्या रड्यात येतात आणि शहरातली वेगळ्या रड्यात येतात. पुन्हा त्याच्यात बी फरक आहे महाराज. अजून त्याच्यात पुन्हा शहरातली भाषा वेगळी आणि खेड्यातली भाषा वेगळी वेगळी असते महाराज. हो लय खेड्यातली शहरातल्या बाया लय रागावलेल्या करवत एवढंच रागावते. पिल्लू अक्कल नाही तुला? वेडा कुठला, बावळट कुठला, पप्पांनाच नाव सांगेल. झालं तिचं रडणं रागावूनच संपलं. त्याला होणाळीचीच फायदी. बांगड्या मागा सारून पप्प्या म्हणायले तुला, तुला पप्प्या म्हणते. पप्प्या पप्प्या म्हणते तुला. उभा चिरीन पप्प्या, बापा सगट उभा चिरीन पप्प्या. तू हा बाप बी असलाच होता. त्याला होणाळीची लागती महाराज. ही काय सोपी कशा कळी खुल्ल्या आणि खुल्ल्या बघा ना महाराज. शहरातल्या बाईला नुसती चापट उभं द्या. जरा मध्ये बदल्या त्या पुन्हा शेवटला माया ही भैरवी झाली. आता मरती का माया आता चहा घेऊन येऊ का मी थोडा. आणि ही शहरातली खेड्यातल्या बाईला 2 लाकडं हंड मिल्या. तुम्हाला हन्न का म्हणायला लागले? सांगितलं नाही म्हणतात. झालं रडणं पाठ सोडून रिकामी. चला हा काय करायचं सांग. हे असलं रडणं पाहिजे मला. तसलं काय त्या लक्ष्मीला तर लय मजा येते महाराज. लक्ष्मी असतात का तुमच्याकडे? महालक्ष्म्या त्या आपल्या ह्याच्यात भाद्रपद महिन्यामध्ये असतात का गणपतीच्या टायमाला? हो ते पुन्हा लक्ष्म्या ते त्यांच्या पुढे मांडले काय असतात बारके बारके? पिलवंड म्हणतात का तुमच्याकडे? काय म्हणतात? पिलवंड नार्या ते असते ना पुढे बसलेलं. हा ते एवढं काय भागात नार्या म्हणतात गुरुजी त्याला. एवढंच असतंय ते. आमचं पिलवंडच हरपलं एके दिवशी महाराज. ते आमचं ते बारकं नसतं लक्ष्मी पुढे ठेवायचं तेच हरपलं. आमच्या बायकोनी बोलून गेले इकडे या. म्हणजे काय लोकांसाठी महाराज आहेत म्हणलं. मग जा पिलवंड घेऊन या बाजारातून. मला काम सांगितलं. गेलो आता काय खायलाच नाही भेटलं काय करा. बरोबर आहे का नाही? ब्यावं लागतंय. वजन टाक बघतोय वजन टाकून मी घरी. आता एकदा सरपंच हे नंदभाऊ शिवाजीराव हे सगळे एकदा संदीपान बेरा ही सगळी पूर आलते. सती शिवाजी महेश सगळे हे आलते पूर. एकदा घरी आल्या मी बायकोला सांगितलं ए चहा कर घरच्या उगं वजन. तिने तिथून सांगितलं नाही करी हट्याला काय एवढं लागेल. चला आपलं उगा बनी तो बनी नाही तर परभणी असं उगं वजन टाकून बघायचं असतंय. हा
काही नसते उगा आपलं जमलं तर जमलं तेवढं त्याला काय एवढं उगा वजन टाकून बघायचं हा घरी हा काय नाही आपलं आपलं बाहेर उगा वजन टाकून घरी कोणी भेट नाही महाराज काही उपयोग होत नाही काय नाही काय कशाचं काय चालत आहे काय सांगू लागलो हा लक्ष्मी ते आमचं पिलवंडच हरपलं चाल जा म्हणली बाजारात गेलो मला केवढ्याला आहे म्हणला 200 रुपये नको म्हणलं आपल्याला लय महाग आहे म्हणलं ते लक्ष्मी सिस्टीम लय महाग आहे म्हणलं नको आली का आणलं का पिलवंड म्हणलं लय महाग आहे नग ती 200 रुपयाला आहे आणि मग इथं काय म्हणलं म्हणलं मीच बसतो आता मला एक कीर्तना नाहीत काय आणि ते लक्ष्म्या त्यांच्या पुढं नका लाडू ठेवा करंज्या ठेवा चिवडा ठेवा कहावी आणि त्या व्हॉट्सअपला टाकून म्हणते हे तोंड वासून चाललं होतं का काय की काही बी चारा त्यांना काय करा महाराज सांगा बरं या अवघड काम आहे महाराज मी आणलं मीच बसतो आता इथं मलाटला आणि आपण जर तुम्हाला सीसीटीव्ही ते लाडू करायचे ते खात्यात का लक्ष्मी खरं सांगा काही खात नाही मी आपलं गपची गोळ पाठी देखते ते करंजीला हाडला लगेच आमची लक्ष्मी आहे माय 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 काय करायला अगं मेला लाडू खायला लक्ष्मीला ठुलाय अगं मेला हे लक्ष्या उपाशी त्या लक्ष्मीचं कुठं घेऊन हे लक्ष्या उपाशी मारायला लागला त्या लक्ष्मीचं का कशाला घेऊन बरे हा ती पिलवंड लय भारी असतात महाराज ती पिलवंड काही बी कसले किती बी चांगले कपडे घाला आता हे चोपदाराला किती बी रांगवा बर गाड्या मोकळ्या आता एकादश लागली का हो द्या काकडा मग काय त्याला एवढं काय उग काकडा उरकून जमतंय ना काकडा हा काकडा म्हणून जा काय असते त्याच बरोबर आहे लक्षात घ्या अशी जरा मोकळी झाली ना जरा बरं वाटत महाराज लक्षात घ्या म्हणून माहेराकडं नित्य लक्ष लागलं म्हणून महाराज म्हणतात त्याची पंथे माझे लागले से चित्त आणि वाट पाहे नित्य माहेराची आता बघायली माहेर का तिला माहिती आता हा चला 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 टाळो नीट बसा टाळे वाटते मेलेला दिसत आहे बेकार तिथं वा गुरुजी वा वा माया बाप वा अंगे आपुलिया माया बाप अंगे आपुलिया वा क्या वाटत माया बाप
झाला का जरा नाही बोर व्हायला का पुरुष मंडळी कसं व्हायला वा हा सुख दुःख माझे ऐकिले काने सुख दुःख माझे ऐकिले काने दुःख माझे हो ऐकिले बजाव भरतजी बजाव वा कळवळा ऐका भरत महाराजाचं वादन कळवळा मनी करुणेचा कळवळा मनी आवाज असं वाजवी नका असे गाणारे बघितले तुम्हाला वाटतं आमचं पोरग निघ गाणार पण निघ पिणार त्याला काय करावं
जोरात वाजवा जरा. हा. आता मी जातो सिमेंट कालवायला. हो, आता एवढं वाजवले आम्हाला रुपये देत नाहीत लोक. आता काय द्या ना आम्हाला कोण. पण आमचा यजमान खंबीर आहे, काही अडचण नाही, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही. आमचे श्रीयुत, आमचा मित्र एकदम जवळचा महेश बळीरामजी बिराजदार, बरोबर आहे का नाही, की यांच्यातर्फे आजचं सौजन्य, त्याच्यामुळं असल्या कुठल्या गोष्टीची अडचण येणार नाही. पकवास सोपं आहे, वाजवणं गाणं सोपं आहे काय महाराज. हां, मी 3 वर्ष पकवास शिकलोय, पण धागीनं ताच्या पुढे गेलोच नाही. एकच बोल, हो, धागीनं ता एवढंच शिकलो, काही शिकलो नाही. पुन्हा पीटी शिकाय गेलो गुरुजीकडे, खिलारी गुरुजीकडे. 3 वर्ष पीटी शिकलो, पण माझा आवाज चांगला असल्यामुळं 7 स्वर या खट्या लागायचे. 7 स्वर या खट्या लागायचे. ते कार्तिकीच्या वारीला आमचे आजोबा आले. आजोबा म्हणले, गुरुजी शिकलं का आमचं पोरग? गुरुजी म्हणले, ह्याला घरी घेऊन जा. ते म्हणले, का शिकलं का? गुरुजी म्हणले, ते नाही शिकलं, त्याच्या नादान मग इसरलंय, आता न्या घरी म्हणले ह्याला. आता एवढं सोपं असतं भजन कीर्तन, काय सोपं असतंय काय महाराज? कुणालाही जमतंय का महाराज? कुणालाही जमत नाही महाराज. तुका म्हणे ते पाहिजे जातीचे, यरा गबाळाचे कामा नाही. तुका म्हणे आता येतील न्यावया, अंगे आपुलिया माय बाप. सुख दुःख माझी आई केले कानी, अन कळवळा म्हणी करुणेचा विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमा. हा हा विठोबा. टाळी इकडे इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. काय बाबा काय झालं बघत असतात काय नाही. हा 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 एक हा हा झालं झालं, थोडा वेळ झाला तर ह्या आनंद पुन्हा नाही, बरोबर आहे का नाही? काय पुन्हा आहे का काय महाराज? सप्ताह संपल्यावर गेला तोंड वासून, पुन्हा काय नाही तर मी गेलो, काय उपयोग आहे त्याचा? हा बघा टाळ्या कशा शेंगा उकरीले उकरायला. हा 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 सगळे जोरात आवाज आला पाहिजे. सगळे मागे आमचा सगळा तरुण वर्ग राहिलेलं कीर्तन त्यांच्यासाठी आता. हा 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 वार्ड क्रमांक 2 इकडं. बघू कोण कटळत ते. हा बघा असा हार पाहिजे महाराज. हा एवढा भारी लग्नातच होता आपल्याला, असा सजविलेला आणि ते बरोबर आहे का नाही महाराज? लक्षात घ्या, लग्नाच्या टायमाला लई मजा महाराज. आमच्या उगं घटना आठवली म्हणून सांगतो. वडा त्यात का म्हण की 5-25 लाख खर्च करायचे आणि ती पोरगी वाटलं आठवल्या. मी आमच्या बायकोला घेऊन निघालोय, आमची सासू पुढे आली, मा नीट सांभाळा. म्हणलं विश्वास असला तर द्या, नाही तर माघारी नाही. आपलं कुठं नादी लागत बसावा महाराज, काय करावा. हो ना. हा आता हे टीव्हीला बघितल्या बायको लईच हानती महाराज मला. आता मला टाळ्या वाजे. दुसऱ्याच्या दुखात मीठ चोळायला नंबर 1 आहेत महाराज हे. हे भजन तुम्ही काही असे मोकळ्या मनानं करीत नाहीत बघा, बरोबर आहे का नाही? असे एकदा हात वर घ्या बरं सगळे जोरदार सगळे. हा सगळ्यांनी एक टाळा. त्याच्या आमचे वनवे महाराज असं म्हणतात, महाराज आवाज द्या त्यांना थोडासा आणि हे टाळी. रक्षे साहेब तुम्ही काय देवाचे चुलती आहेत का? हात खाली घ्यायला. हा घ्या की वरी. हा तू लेले. हा तू लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तू लेले हरी का नाम. टाळ. हा विठ्ठल पांडुरंगा. हे लेले हरी का नाम. सगळे
क्या बात है. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझा माझ्या मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हा हा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा हा हा माझ्या माझ्या विठ्ठल माझा माझ्या मी विठ्ठला. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शंभो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय वा असं विठ्ठल माझ्या 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 माझ्या. छे, जे हा अमेरिकेतले भारी भारी माया सुंदर ते ध्यान उभे विटेवर अशी हा असं तिकडे तसं वाजन बी असं असतंय महाराज. हा उगत तिकडे गेलं तर तिकडलं बी यावा उगा आपलं शिकून घ्यावा. बरोबर आहे का नाही. लोकांना रट्टी देऊन माघारी लावू नये म्हणून आपलं. वा सर्वांना मनापासून धन्यवाद. कसं असते ही आमचं कीर्तन इथलं कीर्तन म्हणजे एक आनंद वातावरण आनंदातलं कीर्तन असतं महाराज. बरोबर आहे का नाही. एकदम सगळे खुश सगळे आनंदी आनंद एकदम आणि उत्साहित तरुण मंडळीत महाराज या गावातले. आणि बिचारा आजपर्यंत तरी आमच्यावर कोणी नाराज नाही. बरोबर आहे का. हाय का महाराज कोणी बोला. हाय का कोणी नाराज नाही महाराज. कोणी नाराज नाही. प्रसन्न आहेत सगळे. आणि ज्या दिवशी इतका बी नाराजीचा स्वर आहे नंदुशेठ इतका बी त्या दिवशी बी आमचा रामराम असेल महाराज. बरोबर आहे का नाही. इतका बी काही नाही. आम्ही पैसा प्रतिष्ठा सगळ्या गोष्टी बाजूला सारू नये महाराज मी इथं. बरोबर आहे का नाही. लक्षात घ्या कुठली पैशाची अपेक्षा नाही. बरं कुठली प्रतिष्ठा मिळली मोठा महाराज आहे असं नाही. दोन माणसात बी आमची कथा चालू असते प्रवचन चालू असतं. बरोबर आहे का नाही. या कोणी नका येऊ आपलं. आणि ते दत्ताभाऊला बी आमच्या दत्ताभाऊला बी सवय पडून गेली हे बिगर मायकाचं बी करते जे जनरेटर बी लावित नाही महाराज. आता काय आता आमच्या काय कमी कुटाने आहेत का काय इथं. हं आमचं इकडे प्रवचन सुरू हे चॅनलवाले त्यांचा राडा चालून कसं सांगावा काय करा. ऐकायला आम्हाला ही बारकी बारकी लेकरं आणि तिकडं नंदुशेठचं सरपंचाचं ते जनरेटर आणलं का रे हे गेलं का रे ते गेलं ते आमच्या प्रवचनात चालू होतं. आता काय करावं महाराज. हो कणिक नाही कुणाला नाही सांगायचं आपलं जायचं तिंबायची घेऊन यायचं महाराज. बरोबर आहे का नाही. इथं लय कचरा झालाय आपलं हातानं झाडून काढायचं. कुठं म्हणजे याचा अर्थ काय. याचा अर्थ प्रतिष्ठा नाही कुठला मान मिळावा म्हणून आम्ही इथं नाही. बरोबर आहे का. खरं सांगा बरं खरं सांगा कुठल्या मानाची अपेक्षा आमची कुठली तक्रार आहे का बाबा की आम्हाला ही कमी म्हणून 6 जणात 2 रगी पांघरायला तर आम्ही कसे झोपत असतो तुम्हीच विचार करा. हां काय करायचं सांगा. ते आमच्या अरविंदनं एक दिवशी सतरंजीच पांघरली आता करतील काय सांगा. हां हां रामेश्वरनं पोतं पांघरली. हां गुरुजी क्वाटवर आणि भरत मी क्वाट खाली गार लागायला करावाच काय महाराज. ती बाल्याला विचारा महाराज काय खोटं बोलायला लागलोय का काय मी महाराज. याचा अर्थ काय. याचा अर्थ एकच की आमची तक्रार नाही. बरोबर आहे का काही तक्रार आमची कोणी बी म्हणा किंवा ह्यांची तक्रार आहे काही तक्रार नाही महाराज. आमची तक्रार नाही काही नाही. सुंदर वातावरण तरुण मंडळी उत्साहित आहे. आज यावर्षी विशेष आमच्या तरुणांनी एक कार्यक्रम हाती घेतला. सप्ताह तर हे आहेच पण थोड्याच दिवसात छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक सुद्धा उभा करणार आहेत महाराज. बरोबर आहे का नाही. हा आणि त्या स्मारकाला आज जाहीर 11,111 रुपये वर्गणी देतो मी देणार आहे महाराज माझ्यातर्फे महाराज. फक्त चांगलं तयार करा एकदम. बरोबर आहे का नाही. सुंदर. हा शिवाजी महाराज सामान्य होते का महाराज. कल्याणच्या सुभेदाराची सून मावळीने आणली होती
ती माझी लेक आहे म्हणून बोलवून करून परत पाठवणारे छत्रपती शिवाजी राजे होते. अरे एकानं मला विचारलं होतं कोण होता महाराज शिवाजी राजा, रोज त्यांचं कीर्तनात नाव घेता. शिवाजी राजा का देव होता का? मी सांगितलं दादा आमचा शिवाजी राजा देव नव्हता, पण शिवाजी राजामुळे आज देवळा देव आहे ही गोष्ट मात्र निश्चित आहे महाराज. अरे झाले नसते छत्रपती शिवाजी महाराज तर आमच्या माता भगिनीच्या डोक्यावर पदर सुद्धा दिसले नसते, अंगणामध्ये तुळस सुद्धा दिसली नसती महाराज. परवानगी काढावी लागली असती. हुजूर हम थोड़ा संकीर्तन करना चाहते हैं, परवानगी मिलेगी? ही परवानगी काढावी लागते असती. ही कृपा जर कुणाची असेल, कृपा शिवाजी महाराजांची आहे महाराज. अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला, आणि छत्रपती शिवाजी महाराजाशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. ज्याची कीर्ती महाराष्ट्रात म्हणू नका, म्हणायलेत नाही, म्हणायचं नाही का? हा मग खरंच का? हात वर करा बरं. किती जणांना नगं वाटतंय? सगळ्यांनी मग टाळी वाजून. थोडा आवाज कमी झाला थोड्याचा दादा. ज्याची कीर्ती महाराष्ट्रात साऱ्या जगतात जन्मला शिवाजी हा राजा. जन्मला शिवाजी हा राजा, जन्मला शिवाजी हा राजा. जन्मला शिवाजी हा राजा, जन्मला शिवाजी हा राजा, जन्मला शिवाजी हा राजा. घरघरा फिरवी पट्ट्याला हिंदवी स्वराज्य संस्थापक क्षत्रिय कुलावंत राजाभिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की. अरे निघाले राजे. यसाजी निघाला, तानाजी निघाला, बाजी प्रभू निघाला, शिवानावी नावाचा मावळा निघाला होता. शिवाने हवी म्हणत होता राजा आज माझा नंबर आहे, यसाजी म्हणत होता माझा नंबर आहे, तानाजी म्हणत होता माझा नंबर आहे. अरे मावळे नंबर लावत होते, जगण्यासाठी नाही तर मरण्यासाठी नंबर लावत होते. टाळी टाळी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. मामानं मारलं उड्डाणाला, मामानं मारलं उड्डाणाला. हॅलो 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 हॅलो. टाळी 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 टाळी. मावळ्यावर एका मुखानं सगळ्यांनी गर्जना करा. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. गाणे गाती माझ्या शिवरायाचे, टप 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 गाणे गाती माझ्या शिवरायाचे. डब 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 गाणे गाती माझ्या शिवरायाचे, टप 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 गाणे गाती माझ्या शिवरायाचे. दिले वचन मासाहेबा वचन पूर्ण करी, अरे दिले वचन मासाहेबा वचन पूर्ण करी. शुभ राजा ग माझा राजा ग, अरे शुभ राजा ग हे माझा राजा ग. हे बसला
टप 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 गाणे गाते माझ्या शिवरायाचे टप 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 गाणे गाती माझ्या शिवरायाचे अरे डब 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 गाणे गाणे माझ्या शिवरायाचे अरे टप 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 गाणे गाती माझ्या शिवरायाचे दिले वचन मा साहेबा दिले वचन मा साहेबा अरे दिले वचन मा साहेबा वचन पूर्ण करी दिले वचन मा साहेबा वचन पूर्ण करी शुभ राजा ग माझा राजा ग शुभ राजा ग हे माझा राजा ग हे बसला घोड्यावरी शुभ राजा ग बसला घोड्यावरी राजा ग बसला घोड्यावरी 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 वाड्यावरी जोरदार जोरदार टाळ्या बघा भरत महाराजसाठी हे असं आहे, हा. शिजू दे मग शिजू दे जरा थोडं शिजू दे, हा. याचा अर्थ काय महाराज आमच्या तरुण मंडळीची इच्छा होती म्हणायला म्हणले वने महाराज बरोबर आहे का नाही आता म्हणा म्हणले सर्वांना मनापासून धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला म्हणजे शिवजयंती होणार नाही त्यासाठी शिवाजी महाराज जसं वागले तसं वागणं गरजेचं आहे महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नव्हतं परव माझी विनंती तुम्हाला महाराजांचं स्मारक उभा करत असताना महाराजांची जयंती साजरी करत असताना अगोदर आपण निर्व्यसनी आहोत का नाही याचा विचार करणं गरजेचं आहे महाराज याचा विचार करणं गरजेचं आहे आणि अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले दारूपायी व्यसनापायी अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले दारूला सोडून द्या सोड रे सोड सोड दारूला ओळख आपल्या माणुसकीला दारू सोडा चांगलं जीवन जगा चांगलं वेस अरे दारू तुम्हाला पित नाही दारू तुम्ही पित नाही दारू तुमचं आयुष्य पिते दारू तुमचं घरदार पिते दारू तुमचे मुलं बाळ पिते महाराज बरोबर आहे का नाही महाराज हा अहो काय काय ह्या दारूनं अनेकांचे वाटोळ केलं महाराज अनेकांचे संसार उघड्यावर आले महाराज आले का नाही सांगा बरं महाराज हा अनेकांचे संसार उघडे झालेत म्हणून माझी विनंती तुम्हाला दारू पिऊ नका व्यसन करू नका मांसाहार करू नका आनंदी जीवन जगा प्रेमानं जीवन जगा सासू सासऱ्याला मायबापासारखं सांभाळा माय तुम्हाला विनंती तुमच्या माईला चांगलं सांभाळा असं वाटतंय तुम्ही जिला त्रास देता जी सासू आहे ती कुणाची तरी माय याचा विचार करा अशी विनंती माझी ज्या दिवशी तुमचे मायबाप जीवनातून निघून जातील त्या दिवशी जीवन तुमचं अधूर असेल म्हणून माझी विनंती असेल तुम्हाला दरवर्षी मी विनंती करतोय आपणाला की माईला बापाला कधी दुखू नका गड्या मी आपल्या पाया पडतो मुलीला कधी मारू नका गर्भामध्ये मुलीची हत्या कधी करू नका अरे मुलगा काय करणार आहे मुलगीच आहे महाराज अनेक म्हातारे आज मायबापाकडे राहिलं आहे त्याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे आनंदी जीवन जगा चांगलं जीवन जगा आणि माझी विनंती तुम्हाला आपली वर्गणी वेळेवर आणून द्या जे काही राहिलं असेल ते सगळ्यांनी आता राहिला एक उद्याचा दिवस बरोबर आहे का नाही आणि परवा दिवशी काल्याचा दिवस झालं की संपलंच की महाराज सप्ताह संपला ना बरोबर आहे का नाही पुन्हा तुम्हाला कुणाचं तोंड बघायचं नाही काही नाही काय नाही पुन्हा एकूणमेकाचे तोंड बघायचे आणि तोंड वाकडे करायचे ह्याच्यापेक्षा धंदाच नाही दुसरा काय महाराज बरोबर आहे का नाही या सर्वांना आपल्या या सेमारो मराठी बाणा की महाराष्ट्राची मराठमोळी एक वाहिनी आणि या मराठमोळ्या वाहिनीवर आपला हा सप्ताह आपला हा आनंदवारी आता हा उत्सव आपल्या 9 डिसेंबरपासून या वाहिनीवर आपण प्रस्थापित करत आहोत दाखवला जाणार आहे याही कार्यक्रमाचा आपणही आनंद घ्या इतरांनाही बघायला सांगा बरोबर आहे का नाही आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जाता जाता ते घंटीचं बटन नक्की दाबा असं असतं ना ती जाहिराती हो काय जाहिराती लावित महाराज कशाची जाहिरात करते कशाचं काय ते काय असते बटणं असतात महाराज ते असे बटणं असतात ना महाराज लय बटणं असतात महाराज ते दिवाळीच्या टायमाला तर लय असते महाराज ते चिवडान लाडून तेन बरोबर आहे का नाही ऑर्डरच करायची महाराज हो ऑर्डर करायचं तसलं निघालंय आता डायरेक्ट फोन बटन हॅलो ते तसलं निघालंय महाराज हो एक जणांनी फोन लावला ते फोनवर तर नीट बोलावं नाही माणसानं महाराज फोनवर सुद्धा नीट बोलत नाही हॅलो जेवला का काय खाल्लं झोपला का झोपलेला उठवीत काय काय झोपल्याला उठी का नाही झोपलाच वाटतं झोप
लोई बेकार आहेत महाराज, काय सांगा तुम्हाला. हो लय ते माग मी प्रसंग सांगितलाय, हे इण्याच्या बी लय कहाण्या आहेत महाराज, लय अवघड आहे महाराज. इण्याच्या कहाण्या का कमी कहाण्या आहेत, इण्याच्या का काय. आम्ही एकदा इनाच देवाच्या गळ्यात अडकून टाकला होता महाराज. मरू द्या मला जिने काय उगा इथं बरोबर केलं, लहानपणीची गोष्ट आहे, आता नाही तसं हानते ना आम्हाला लोक पुन्हा. ते विण्याच्या अहो एक जण नाही ना घ्या, विण्याकडेच कुणी आहे ना महाराज. 4 तास झाले, एक माणूस दिसला, ते म्हणले इकडे ह्याच्या म्हणला का थोडे 2 मिनिट. हे आपलं नंदुबाजार का माणूस, ते म्हणला बरं घेतो. हा ते इना घेतला, जी इने करी गेला. 8 दिवस आलाच नाही महाराज पुन्हा मंदिराकडे. नकोच मला ती इना नकून काय नाही, जी निघून गेलं महाराज. हा ते माणूस बी गेलं कदार. सकाळी उजडलं तरी बी कुणी यायना. एसटी गावात मुक्कामाला आली होती. त्यानं काय केलं माहिती का, कंडक्टर होता तिथं, ते तोंड धुया उठलं. ते मला इकडे, ते मला का 2 मिनिटं येईन, आत्ता आलो. तोंड धुवून 2 मिनिटं तोंड धुतलं की आलो मला. ते कंडक्टर भावनिक होतं, दिला गळ्यात इना टाकला. जी निघून गेलं ते पुन्हा आलंच नाही. कंडक्टरनं 9 वाजले 10 वाजले, गाडी निघायची वेळ झाली, गाडी सुटायची वेळ झाली, इन्याकडे कोणी काही नाही. कंडक्टरनं इना एसटीत घेतला, त्या वरी बांधला, ते ह्याला दांडीला, आणि याला डिपूत. इना उदगीरला बघा. आता बसणार शंकर महाराज आले, म्हणले इना कुठे आपला, कुठे गाव म्हणले इन्याचा मिळत नाही. एक जण उदगीरून आलता, ते म्हणले कस काय इना पाऱ्यावाला बस स्टँड मध्ये म्हणला आपला. लय पांगला सप्ताह, लय पांगला मला. एवढा कुठं मोठा सप्ताह असतो का, इना उदगीरलाय म्हणला आपला. या महत्वाच्या गोष्टी, या गोष्टी आपण करतात. सर्वांना मनापासून धन्यवाद. एवढे वेळ बसलात. बाहेर गावून आलेल्या मंडळीला मी मनापासून धन्यवाद देतो की आपले हे, मलाही तुमचं दुःख कळते. सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करून आजच्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम. उद्याचं कीर्तन आहे परमपूजनीय प्रातस्मरणीय भागवताचार्य समाधानजी महाराज शर्मा यांच्या कीर्तनाचा आपण अवश्य लाभ घ्यावा. आणि आपल्याला ही विनंती आहे, बस ज्ञानेश्वर माऊली होईल, सुंदर एक छोटीशी झलक म्हणून छोटीशी चाल होईल, आणि चाल झाल्याच्या नंतर कार्यक्रमाची सांगता होईल. ज्ञानेश्वर माऊली दान. गजर विठुरायाचा मौजे होनाळी येथे दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.